माझ्या खारघरला आता इथे डिमांड आहे, मला 80 ml पाणी पाहिजे. 80 ml पाणी आलं तर तुमच्या एकाची पण मला कंप्लेंट आहे. माझी हे कोणाची काम आहे? एक मिनिट ऐका ना, मला बोलू द्या, नंतर मी तुमचं बोला, बोलतो. तुम्ही बोला, सगळं ऐकतो तुमचं, मग बोलतो. डिमांड तेवढी आहे, डिमांडच्या अगेन्स्टमध्ये मला सप्लाय कमी येतो. जर मला तेवढा जर सप्लाय येत असेल तर कोणाची कंप्लेंट नसेल. सप्लाय कमी आल्यामुळे काय होतं साहेब, सगळी टोपोग्राफी असते, बरोबर आहे. काही बिल्डिंगला पाणी जातं, काही बिल्डिंगला जातं. कोणाची चुकी आहे? आमची सप्लाय कमी असल्यामुळे आमची चुकी आहे ना. मग ज्या बिल्डिंगला पाणी जात नाही त्या बिल्डिंगला कसं सोडता येणार आहे? कसं तुम्ही लाखो लिटर जेव्हा पाणी बंद करता, सोमवारचं शटडाऊन घेता, ते लाखो लिटर पाणी कोणाच्या कशात ते जातं? पण तुम्हाला सांगतो ना साहेब, सोमवारचं शटडाऊन सध्या कशासाठी आहे? हा. आपल्याला जे शॉर्टफॉल आहे, आपल्याला जो 80 ml जे पाहिजे पाणी, तो येत नाहीये. जो शॉर्टफॉल आहे, मग आपण काय करतो, सोमवारी सगळं जे पाणी आहे, आपला HSR आहे 54 MLD जेवढं पण पाणी येतं पूर्ण 54 MLD मध्ये स्टोअर करतो. मग ते पाणी स्टोर केलं हा, ऐका ना, 54 MLD मध्ये स्टोअर करतो आणि आठवड्यामध्ये त्याच्यातून थोडं 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 पाणी युज करत पब्लिक थोडं येतात ना पब्लिकला पाणी. या माणसाने 2 दिवस आंघोळ नाही केली, आता जवळ वास मारतो. प्रत्येकाची ती लेवल तुम्ही कधी पण चेक करा, त्याच्यातून आपण डिस्ट्रीब्युशनला सपोर्ट म्हणून युज करतो ते पाणी. जर ते जर डेली समोरचं जे पाणी बनतं ते लाखोच्या वरती पाणी आहे. तो कॅपॅसिटी तुम्ही स्टोअर कुठं करता? 54 ml आहे ना आमच्याकडे स्टोरिंगची कॅपॅसिटी. जो स्टोरेज करता, मग पाणी यायला पाहिजे ना. तेच तुम्हाला सांगतो, आठवड्याभर आम्ही एकदाच देत नाही ना साहेब पाणी. मग तोच विषय आहे, बोलण्याचा विषय तोच आहे. आठवडाभर आम्ही साहेब नाही का तुम्हाला एकदा 54 MLD देत नाही 1 ना. वर्ष झालं साहेब, हाच बोंब चालू आहे पाण्याचा. आम्हाला तुमचा वेळ वायाला घालवायला, आणि आम्हाला पण अवधी पण दिलेला आहे, 23/12/2019 यांना बनवून द्यायचंय. एकीकडे पाहायला गेलं तर मुंबई सारख्या ठिकाणी तंबू बांधत आहेत, वेगवेगळ्या ग्राउंड मध्ये तंबू बांधत आहेत. तयार आहे, इथं रेडीमेड तयार आहे, का चालू करत नाही? तेच ना आपले काय यांचं नाव, जे रामदेव बाबांना विरोध केलता वॅक्सिनसाठी, तेच आहे. आम्हाला खंत वाटते, एवढं सगळं रेडीमेड आहे. आणि कन्स्ट्रक्शन सुद्धा चांगलं आहे. माझ्या खारघरला आता इथे डिमांड आहे, मला 80 ml पाणी पाहिजे. 80 ml पाणी आलं तर तुमच्या एकाची पण मला कंप्लेंट आहे. माझी हे कोणाची काम आहे? एक मिनिट ऐका ना, मला बोलू द्या, नंतर मी तुमचं बोला, बोलतो. तुम्ही बोला, सगळं ऐकतो तुमचं, मग बोलतो. डिमांड तेवढी आहे, डिमांडच्या अगेन्स्टमध्ये मला सप्लाय कमी येतो. जर मला तेवढा जर सप्लाय येत असेल तर कोणाची कंप्लेंट नसेल. सप्लाय कमी आल्यामुळे काय होतं साहेब, सगळी टोपोग्राफी असते, बरोबर आहे. काही बिल्डिंगला पाणी जातं, काही बिल्डिंगला जातं. कोणाची चुकी आहे? आमची सप्लाय कमी असल्यामुळे आमची चुकी आहे ना. मग ज्या बिल्डिंगला पाणी जात नाही त्या बिल्डिंगला कसं सोडता येणार आहे? तुम्ही लाखो लिटर जेव्हा पाणी बंद करता, सोमवारचं शटडाऊन घेता, ते लाखो लिटर पाणी कोणाच्या कशात ते जातं? पण तुम्हाला सांगतो ना साहेब, सोमवारचं शटडाऊन सध्या कशासाठी आहे? हा. आपल्याला जे शॉर्टफॉल आहे, आपल्याला जो 80 ml जे पाहिजे पाणी, तो येत नाहीये. जो शॉर्टफॉल आहे, मग आपण काय करतो, सोमवारी सगळं जे पाणी आहे, आपला HSR आहे 54 MLD जेवढं पण पाणी येतं पूर्ण 54 MLD मध्ये स्टोअर करतो. मग ते पाणी स्टोर केलं. हा, ऐका ना, 54 MLD मध्ये स्टोअर करतो आणि आठवड्यामध्ये त्याच्यातून थोडं 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 पाणी युज करत पब्लिक थोडं येतात ना पब्लिकला पाणी. या माणसाने 2 दिवस आंघोळ नाही केली, आता जवळ वास मारतो. प्रत्येकाची ती लेवल तुम्ही कधी पण चेक करा, त्याच्यातून आपण डिस्ट्रीब्युशनला सपोर्ट म्हणून युज करतो ते पाणी. जर ते जर डेली समोरचं जे पाणी बनतं ते लाखोच्या वरती पाणी आहे. तो कॅपॅसिटी तुम्ही स्टोर कुठं करता? 54 ml आहे ना आमच्याकडे स्टोरिंगची कॅपॅसिटी. जो स्टोरेज करता, मग पाणी यायला पाहिजे ना. तेच तुम्हाला सांगतो, आठवड्याभर आम्ही एकदाच देत नाही ना साहेब पाणी. मग तोच विषय आहे, बोलण्याचा विषय तोच आहे. आठवडाभर आम्ही साहेब नाही का तुम्हाला एकदा 54 MLD देत नाही 1 ना. वर्ष झालं साहेब, हाच बोंब चालू आहे पाण्याचा. आम्हाला तुमचा वेळ वायाला घालवायला, आणि आम्हाला पण
ह्याचं जे आहे ना, याची ओसी जी होती त्याच्यामुळे डिले होतं ते. तुमचा सहभाग आहे, तुम्ही असं म्हणत नाही मी, त्याच्यात डिनाय नाही करत कोणाचा सहभाग नाही. मला क्रेडिट घ्यायची पण आवश्यकता नाही. माझा फक्त उद्देश की चालू होणं लोकांसाठी केलेलं, लोकांच्या गरजेला उपयोगी झालं आम्ही पाहिजे. लोकांसाठी हा. ना, तुम्ही काही सेवा सांगा लोकांसाठी. साहेब आम्ही पण तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. आता हॉस्पिटलचा विषय आहे, डॉक्टरांचा विषय, 4 महिने पगार नाही दिले डॉक्टरांना. स्वास्थ्य हॉस्पिटल कळंबोली, त्यासाठी पण आपण हेअरिंग करतो. तुमचे जे मनसेचे लोक आहेत ना, हा. आम्ही बेलापूरला होतो 10 वर्षापासून आमच्याकडे ट्रीटमेंट घेतात. हो, तुमच्या माहिती. अध्यक्ष जे आहे ना, महिला अध्यक्षापासून इथले जे शिंदे आहेत ना, उपाध्यक्ष त्यांची कालच येऊन गेली. पुरी फॅमिली 10 वर्षापासून आहे आमच्याकडे. त्यांना माहिती आम्ही काय काम करतो. नाही, मी तुम्हाला चॅलेंजच करत नाही साहेब. मी तुम्हाला, माझा समजलंच नाही तुम्हाला विषय. तुम्हाला भेटण्याची उद्देश मला काय होता, मला अभिमान वाटतं की चालू झालं. नाही बिलकुल. तुम्हाला 4 वर्ष दाखवायचं आहे का कसं नाही, मला झालं? काय 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 हरकत नाही. आमची टीम येईल नंतर ती बघायला काय असेल ते. ठीक. फक्त मला एक बरं वाटलं की चालू झालं. 4 वर्ष लागले तुमचा प्रोजेक्ट चालू व्हायला, ते गेल्या महिन्यात डिसेंबरला चालू झालं. एवढंच फक्त माझा उद्देश की लोकांच्या सेवेत. नाही आम्ही 100% लोकांच्या सेवेत आहोत. काय काय होतं तुमच्याकडे, एड्स आणि काय होतं बोलला? नाही पहिले HIV साठी होतं. HIV. हा. आता नंतर जे आहे जुनाट कुठली